प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी. देव बाप्पाने पुन्हा एकदा मागच्या आठवड्यात मी स्वतः आजारी होतो. आजारी असल्यामुळं मला प्रार्थना येता आलं नाही. इतका भयंकर आजारी होतो मी. तर क्षणभर मला वाटलं की देवाचा सेवक आहे का. आजारपणामध्ये सेवक देखील विचार करतो, देवाला विचारतो मी खरंच सेवक आहे का. आणि जर सेवक आहे तर इतका भयानक आजारी मी का पडलो. त्यातून देवबापाने मला उत्तर काय दिलं माहिती का. तेव्हा मी विचारलं ना, प्रभू मी सेवक आहे का. तेव्हा का आमचा देव बोलल्याशिवाय राहत नाही. आणि पाऊलाने बायबलमध्ये तसे प्रमाण दिलेले आहेत. पाऊल का म्हणला बायबलमध्ये, माझ्यासाठी प्रार्थना करा, एकमेकासाठी प्रार्थना करा. कोणता विश्वासणारा, कोणता सेवक प्रार्थना केल्याशिवाय राहतो का. कमीत कमी 24 तासात एकदा तर तू प्रार्थना करत असेल ना. बायबल वाचून 3 टाइम जरी त्याला दानियेला सारखं नाही करता आलं पण एकदा तर करत असेल ना. आणि जर एखादा एकदाही करत नाही तर मग तो ख्रिस्ती आहे का. त्या विश्वासणाऱ्याने स्वतःलाच म्हणावं मी ख्रिस्ती आहे का. जर मी बायबल वाचून प्रार्थना करत नाही तर मी ख्रिस्ताच्या सांगण्याप्रमाणे कितपत चालणार आहे. बायबल आमचा श्वास आहे. या श्वासापासून आम्ही कधी दूर राहू नये. कमीत कमी एक वचनाने जरी आम्ही बायबलचा स्वाद घेतला ना तर आम्ही देवाची इच्छा पूर्ण केली असं देव मान्य करतो. पण विश्वासामध्ये कमीत कमी एक अध्याय वाचण्याची तयारी देव बाप्पाला दाखवतच असते कमीत कमी. आणि जे एक अध्यायापर्यंत जाण्याची इच्छा ठेवत नसतील, एका वचनातच समाधानी मानत असतील, ते आपल्या आत्म्याला फक्त तेवढंच अन्न पुरवतात जेवढं ते बायबलमध्ये वाचतात. एक अध्यायाने आमच्या आत्म्याला 24 तासाची तृप्ती मिळू शकते. पण वाचणं ध्यान देऊन असलं पाहिजे. पुढं पाठ आणि मागं सपाट काय उपयोगाचं वाचन. कधीच असं बायबल वाचण्याची तयारी दाखवू नका. एक अध्याय वाचा जिथं तुम्हाला 5 मिनिटं लागते ना तिथं 10 मिनिटं लागू द्या. पण लक्षपूर्वक वाचा. 30% तुमच्या आत्म्याला मिळालं ना, तुमचा आत्मा तृप्त झाला असं समजून घ्यायचं. मी जेव्हा उत्तर विचारलं देव बाप्पाला, देव बाप म्हणे तुझ्या सेवा क्षेत्रातले विश्वासणारे तुझ्यासाठी प्रार्थना त्यांच्याकडे झाल्या. काय उत्तर आलं मला. तुझ्या सेवा क्षेत्रातले विश्वासणारे तुझ्यासाठी प्रार्थना कधी करतात किंवा प्रार्थना तुझ्यासाठी करत नाही म्हणून तुझ्यावर अटॅक झालाय सैतानाचा. आता या वाक्याचा विपरीत अर्थ अनेक जण करतील. वाक्याचा विपरीत अर्थ कधी करू नये. काही जण काही पण या वाक्याला अनुषंगून बोलायला स्टार्ट करतील. यानु देव ज्याला जे सांगतो ना म्हणजे त्या शब्दात उत्तम तो शब्द वापरत आला. त्याचा विपरीत अर्थ आपल्या बुद्धीने तयार करू नये. म्हणून मी जाताना नेहमी सांगतो माझ्यासाठी फक्त प्रार्थना करा. मी सेवेमध्ये व्यवस्थितरित्या प्रभू समोर असावं. मला काही नका मागू माझ्यासाठी. सेवकाला हे दे ते दे. देव बाप दे. देवाला कळतं सेवकाला काय द्यायचं, विश्वासणाऱ्याला काय द्यायचं. पण आम्ही योग्य ते प्रभूला आवडणारं मागितलं. मागणाऱ्याला आशीर्वाद आहे आणि ज्याच्यासाठी बोललं जातं त्याला पण आशीर्वाद. आणि जेव्हा असे आशीर्वाद येतात तेव्हा सैतानाला फार त्याच्या हृदयाला आग लागते.
नेहमी आम्ही सैतानाला दुःख देणारं आमचं वर्तन ठेवलं पाहिजे. म्हणून बायबल सांगतं सैतानाला वाव देऊ नका. त्याला वाव मिळाला ना, तो वावाचा फायदा घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून अंतिम समयामध्ये कमीत कमी सेवकांसाठी 24 तासात 1 मिनिटाची तरी प्रार्थना करा. 1 मिनिटाची, 1 शब्दाची प्रार्थना करा. सेवकाला सेवकाईमध्ये प्रभू व्यवस्थितरित्या सेवेमध्ये उपयोगात आणे. पुढं काही नका मागू सेवकासाठी. बाकी काय तुम्हाला मागायचं ते तुम्ही तुमच्यासाठी मागा. पण सेवकाच्या आठवणी विना तुमची प्रार्थना झाली नाही पाहिजे. कमीत कमी एका सेवकाचं तरी नाव घेऊन प्रार्थना करा. रोज निरनिराळ्या सेवकाचे नाव घेऊन प्रार्थना करा. खूप आशीर्वाद तुमच्यासाठी. आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करूया. आणि या सुरुवातीची प्रार्थना आपलं ताई करते. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 हे आमच्या आकाश व पृथ्वी निर्माण करते माझे महान प्रभू परमेश्वरा, दयाकरा प्रथमता मित्र सविते तुला गौरविते, तुला मान आदर देते माझे बाप्पा. प्रभू प्रार्थना करते आज दिवसभर समोर या सायंकाळच्या समय प्रभू तू तुझ्या वचनासाठी संदेशासाठी आम्हाला सर्वांनी एकत्रित केलं प्रभू. तुझ्या नावाला धन्यवाद माझे बाप्पा. प्रभू प्रार्थना करते तुझं सेवक परमेश्वर इथे वचन पेरण्यासाठी आले असणं परमेश्वरा, त्यांना तू विशेष प्रकारे प्रभू आशीर्वादित करण्यात जे काही वचन सांगणार आहे माझे बाप्पा, त्यांना तू तुझं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन ज्ञान आणि बुद्धिपूर्व मध्ये बाप्पा. आणि ते जे काही वचन सांगतील प्रभू ते आम्ही घेऊन सोडून न येतात तर ते आम्ही अंतःकरणातून ग्रहण करून ते प्रमाणे आम्ही वागावं बोलावं आणि शिकावं प्रभू. अशी तू आमच्यावर कृपा करायची. बसल्या प्रत्येकाला देव बाप्पा तू आशीर्वादित कर. एवढी लहानशी नम्र विनंती धन्य तारणा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून पितो ऐक. आमेन. प्रियांनो, बायबलमध्ये देव बाप्पाने काही ठिकाणी असे काही कोड्याचे वचन ठेवलेत आणि काही ॲपोजिटाची पण वचनाची भाषा देव बाप्पा वचनातून बोललेला आहे. कधी कधी विश्वासणाऱ्याला किंवा सेवकांना ते वचन कळत नाही. का कळत नाही? कारण तुम्ही जर बुद्धीने देवाच्या वचनाचा विचार करायला सुरुवात केली ना, तुमची बुद्धी कधीही आत्म्याच्या विचाराप्रमाणे मार्गदर्शन करणार नाही. जर तुमची बुद्धी आत्म्याच्या वचनाचं मार्गदर्शन जर करणारी झाली, मग आत्मा कोणती भाषा सांगेल? आत्म्याला कोणती भाषा राहील बोलण्यासाठी? म्हणून बुद्धीची भाषा वेगळी, आत्म्याची भाषा वेगळी. बायबलला कधीही आपल्या बुद्धीने समजून घेण्याचा प्रयत्न करू नका. बायबलला आत्म्याच्या भाषेनेच समजून घेण्याच्या तयारीमध्ये स्वतःला ठेवा. म्हणून आजचे वचन पण 2 वचन मी सांगणार आहे. आणि जेव्हा ते 2 वचन तुम्ही ऐकताल किंवा वाचणारा वाचेल, तेव्हा तुम्हाला पण कळणार नाही की ते 2 वचनाचा अर्थ काय. बघा, आता काढूया आपण. पहिलं वचन काढूया. रोमकरस पत्र 11वा अध्याय 26वे वचन. 11:26. हो. या रीतीने सर्व इस्रायल लोकांचे तारण होईल. शास्त्रात असे लिहिलेले आहे, मुक्त करणारा सियोनातून येईल, तो याकोबापासून अभक्ती दूर करेल. आता दुसरं वचन मत्तैकृत शुभवर्तमान 15वा अध्याय 24वे वचन. 15वा अध्याय 24वे वचन. त्याने उत्तर दिले, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेले नाही. बघा, आता
एका ठिकाणी तो बोलतोय की सर्व इस्रायली लोकांचं तारण होईल, आणि एका ठिकाणी बोलतोय की इस्रायलाच्या घराण्याखेरीज मला दुसरीकडे सेवा करायला, सुवार्थ सांगायला पाठवलं नाही. आता काय अर्थ घेणार? पहिलं वाचनात सर्व इस्रायली लोकांचं तारण होणार आहे, आणि दुसऱ्या वचनात इस्रायली लोकांखेरीज मी कोणाकडे सुवार्थ सांगायला गेलोच नाही. मग आता इस्रायला खेरीज म्हणल्यावर मग इस्रायल देशाचीच आम्हाला आठवण होते, कारण त्या शहरामध्ये येशू ख्रिस्ताने जन्म घेतला. म्हणजे येशू ख्रिस्त फक्त इस्रायली लोकांसाठी आला होता का? आमच्यासाठी नव्हता आला का? आणि वरच्या वचनात म्हणतो सर्व इस्रायली लोकांचे तारण होईल. या दोन वचनामध्ये अतिशय महत्वाचा भेद, अतिशय महत्वाची गोष्ट पवित्र आत्म्याने लपवलेली आहे. आणि जी गोष्ट पवित्र आत्म्याने लपवलेली आहे ती पवित्र आत्म्याशिवाय कोणी सांगू शकत नाही. बुद्धीने कोणालाही ते सांगता येणं शक्य होणार नाही. आणि जर कोणी बुद्धीने सांगायचा प्रयत्न केला तर त्याला तसं सांगताही येणार नाही. आणि जर एखाद्याने ते सांगितलं तर मग आत्मा काय सांगल? त्याने त्याच्या बुद्धीने जर आत्म्याची गोष्ट सांगितली तर मग आत्मा कोणती गोष्ट सांगल? प्रियानो, आत्म्याची भाषा आत्माच बोलतो. आता पहिले वचन सर्व इस्रायली लोकांचे तारण होईल म्हणजे काय? इस्रायल देशातले तर लोक प्रभू आपल्या राज्यात घेणारच आहे, जे देवाने घ्यायचे ठरवले ते. पण इस्रायल देशाच्या बाहेर जेवढे पण राष्ट्र आहेत त्या राष्ट्रामधून पण ज्यांचं तारण होईल ते देखील इस्रायली लोक आहेत. देव नाही म्हणत की ते इस्रायली नाही. काही जणांनी असं वचनाला तोडून मोडून सांगितलं होतं की इस्रायल लोकांशिवाय देव बाप इतरांना आपल्या राज्यात घेणार नाही. मग जर इस्रायलीच लोकांना राज्यात घ्यायचं ठरवलेलं होतं, मग आम्ही जो विश्वास ठेवलाय आम्ही कुठं जाणार आहे? आमचा जाण्याचा रस्ता कोणता आहे? बायबल मध्ये दोन रस्ते सांगितले, पण ते दोन रस्ते कसे सांगितले की जर वचनाप्रमाणे चालला नाही तर त्याला स्वर्गात येण्याची परवानगी नाही. जो वचनाप्रमाणे चाललाय तो हमखास स्वर्गात येईल. मग तो इस्रायली देशातला असला तरी येईल, इस्रायली देशाच्या बाहेरच्या राष्ट्राचा असला त्याचं पण जाणं स्वर्गात होईल. अशा प्रकारचे दोन रस्ते सांगितले. पण काही जणांनी मागील काही वर्षामध्ये मी स्वतः अनुभवले ते, इस्रायली लोकांशिवाय देवबाप कोणाला स्वर्गात घेणार नाही. पण जर इस्रायल देशातल्याच लोकांना देवबाप स्वर्गात घेणार होता मग आम्ही कशासाठी आलो? मग पावलाने बर्नबाने जी सुवार्ता परराष्ट्रीयकर विदेशाकड सांगितली ती कशाच्या हेतूने सांगितली? स्वर्गाच्या बाहेर राहण्याच्या हेतूने सांगितली का? तो देवाचा आत्मा आपली गोष्ट, आपलं वचन, आपल्या वचनाचा अर्थ आपल्या इच्छेने सांगण्यासाठी सेवकाची नियुक्ती तो करतो. सेवकाला विशेषरित्या देवाचा आत्मा वचनाला फोडून सांगण्याची इच्छा दाखवतो, आणि सेवक पण तेच बोलतो जे आत्म्याला माहीत असतं, आणि आत्मा जे त्याला सांगण्यासाठी उत्साहित करतो. आम्ही इस्रायली लोक झालेले आहोत, पण इस्रायली लोक स्वर्गात जाण्याच्या हेतूने आम्ही तयार झालोत का याच्याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. तारण काही जणांना वाटतं फक्त निवडलेल्या लोकांचं तारण झालंय, बोलवलेल्यांचं काय झालंय?
बोलवलेल्यांचं काय झालंय? निवडलेलेच जर तारण झाले तर बोलवलेल्याचं तारण सोडून दिलंय काय देवानी? म्हणून आज बोलवलेल्या विश्वासणाऱ्याला काही सेवक काही विश्वासणारे डायरेक्ट नरकाचा रस्ता दाखविते. बोलवलेला नरकात जाणार नाही. बायबलचं वचन कुठंच हे शिकवित नाही बोलवलेला नरकात जाणार आहे. बायबल मध्ये जर तसा शब्द असला ना बोलवलेला नरकात जाणार आहे, तर मग जे काय आज काही जणांच्या मुखातून हे शब्द निघतात ते शब्द ग्राह्य शब्द होतील. यानो देव बाप्पाने कोणालाही नरकात जाण्यासाठी कोणाचं तारण केलेलं नाही. देव बाप्पाने ज्याचं तारण केलंय ना दोन गोष्टीच्या अनुषंगामध्ये आहे. तो जर वाचनाच्या इच्छेवर चालला तर निश्चित स्वर्गात जाणं त्याच आहे. तो वाचनाच्या विरोधामध्ये चालला, एखाद्या वचनाच्या एखाद्या शब्दाच्या विरोधात चालला, त्याने समजून घ्यायचं त्याचं स्वर्गात जाणं नाही, तो अंगणात थांबणार. आता अंगणात थांबायचं का स्वर्गात जायचं हे ठरवणं विश्वासणाऱ्याच्या हातात आहे, सेवकाच्या हातात आहे. आज जर वाचनाला दोष लावण्याची प्रक्रिया चाललेली आहे आणि प्रामुख्याने सेवक जर विश्वासणाऱ्यांना आजही प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन योग्य वचन नाही, त्या वचनाचं आपल्याला काही करायचं नाही, त्या वचनाकडे लक्ष द्यायचं नाही, ते वचन वाचायचं नाही, त्या वचनाप्रमाणे चालायचं नाही, ही भाषा जर आजपर्यंत विश्वासणारा आणि सेवक प्रभूच्या उपस्थितीमध्ये त्या वचनाला धरून चाललाय, त्यांनी समजून घ्यायचं माझं जाणं स्वर्गामध्ये कितपत योग्य होणार. बायबलने स्पष्ट शेवटच्या प्रगटीकरणाच्या 22व्या अध्यायात इशारा दिलाय आणि सांगून देव बाप मोकळा झालाय, वचनाला दोष लावशील तुझं स्वर्गात जाणं रद्द आहे. वचनाला दोष लावणार नाही तुझं स्वर्गात जाणं तय आहे. पण दुसरी पण आठ सांगितली, याच्यात भर पण घालायची नाही आणि याच्यातून काही काढायचं पण नाही. ही पण गोष्टीचा इथं बोध आणि इशारा दिलाय. शेवटच्याच अध्यायात का देव बाप्पाने तसा बोध आणि इशारा दिला? सुरुवातीच्या पुस्तकात का नाही देव बाप्पा असं बोलून पुढचे वचन देव बाप्पाने का ठेवले नाही? कारण अगोदर विश्वासणाऱ्याने सेवकाने सगळं नवीन करार आत्मसात करावा आणि मग शेवटचा डिसिजन प्रगटीकरणाच्या 22व्या अध्यायातील रूपाने सर्वांकरता ठेवलाय. यानो वचनाला दोष लावणं हृदयापासून सुटलं पाहिजे. वरवरून वचनाला दोष लावणं सुटणं योग्य नाही. तेव्हा का सेवकाला विश्वासणाऱ्याला जरी समजत नसलं ना कोणाच्या मनातले विचार, देवाच्या आत्म्याला कळतात कोण कोणत्या विचाराने कशा वचनाबद्दल काय विचार करतोय. देवाला सांगायची गरज नाही की तुझ्या मनात काय विचार चालले, देव बाप्पाला सगळं कळतो. मनाने निर्मळ मनाने पवित्र शास्त्र पवित्र आहे, त्याला दोष कोणत्याच वचनाचा नाही, ते दोष रहित शास्त्र आहे. असा विश्वासाने जो चलन ना प्रियांनो, त्याच्या जवळ पवित्र आत्मा यायला वेळ लागणार नाही. पवित्र आत्मा वेळ लावित नाही यायला, पण जिथं वचनाला दोष असतो तिथं पवित्र आत्मा पण विचार करतो, हा माझ्या वचनाला दोष लावतोय. मग पवित्र आत्मा पण खिन्न होतो. म्हणून एक वचन दिलंय, काढूया इफिसकारास पत्र, जरा वचनाच्या आधार आपण बघत जाऊ. 4था अध्याय 30वं वचन. 4था अध्याय 30वं वचन.
चौथा ते तीसावं. 30. 30. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. मुद्रित झाला म्हणजे तुम्हाला देव बाप्पाने त्या गोष्टी पर्यंत ठेवलेलं आहे. पण आत्म्याला खिन्न करून मुद्रित राहू नका. आत्म्याला खिन्न न करता मुद्रित राहा असं देव बाप्पाला त्या वचनात सांगायचं. पवित्र आत्म्याला खिन्न केव्हा आम्ही करतो? जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याचं ऐकत नाही, पवित्र आत्म्याच्या विरोधात वागतो, पवित्र आत्म्याच्या वचनाला दोष लावतो, तेव्हा पवित्र आत्मा खिन्न होतो. पवित्र आत्म्याला खिन्न करून ख्रिस्ती जीवनामध्ये जगायचं का? ते जीवन मान्यतेचं जीवन तुम्ही मान्य करता का? जर पवित्र आत्म्याला खिन्न करण्याची तुमच्या मनामध्ये इच्छा नाही तर पवित्र आत्मा खिन्न तेव्हा नाही होणार जेव्हा तुम्ही बायबलच्या कोणत्याही वचनाला दोष लावणार नाही. आज देवाचा आत्मा अतिशय कळवळ्याच्या वाणीने हाऊस प्रेयर मध्ये, चर्च मध्ये सांगत आहे की वचनाला दोष लावू नका. काही जण म्हणतात आम्ही वचनाला दोष लावित नाही, आम्ही सगळे वचन मान्य करतो, हे बायबलचे वचन आहे. मग जेव्हा सर्व वचन देवाचे आहे असं मान्य करतात, मग ती प्रक्रिया करण्यापासून माघार का घेता? मान्यता जर आहे तर मग माघार कस काय? जो मान्यता देतो ना तो माघार घेत नाही कधी. लक्षात ठेवा, माघार घेणारा व्यक्ती देव बाप्पाला नापसंत आहे. वचनात सांगितलं, जो काहीतरी स्तोत्र संहितेमध्ये शब्द दिलेला आहे, जो देवाच्या कार्यामध्ये मागे पाहतो, अशा विचाराचं एक वचन आहे स्तोत्रामध्ये, तो देवाला पसंत नाही, देव त्याला नापसंत करतो. जो सेवेला निघतो आणि माघार घेतो तो देवाला नापसंत आहे, अशा तऱ्हेचं वचन आहे स्तोत्र संहितेमध्ये. प्रियांनो, देवाचं वचन, देवाच्या इच्छेने आम्ही नेहमी आमच्या जीवनात उतरवण्याची तयारी दाखवली पाहिजे. आम्ही जर देवाचं वचन देवाच्या इच्छेने उतरवण्याची तयारी दाखवत नाही तर मग आम्ही कोणते ख्रिस्ती लोक आहोत? कोणते ख्रिस्ती म्हणायचंय देव बापा आम्हाला तयारी दाखवेल म्हणून वचन आले, सर्व इस्रायली लोकांचे तारण होईल. आणि दुसरा शब्द आला, इस्रायलाखेरीज, इस्रायलाच्या घराण्याखेरीज मी दुसऱ्या कोणाला सुवार्ता सांगायला गेलो नाही. पण जी बाई बरोबर येशू ख्रिस्ताचं बोलणं चाललं होतं, ती बाई येशू ख्रिस्ताला म्हणली, मेजावरून खाली पडलेला चुरा कुत्रेही खातात. म्हणजे तिला दुसऱ्या भाषेत काय सांगायचं होतं? प्रभू येशू, तू जरी आम्हाला सुवार्ता सांगायला आला नाही, तुझ्या मुखाने आम्हाला सुवार्ता आहे तू सांगितली नाही, पण आम्ही विश्वास ठेवतो की येशू ख्रिस्त तारण करणार आहे. आणि मग येशू म्हणला, बाई तुझा विश्वास मोठा, जा, जे काय तुझ्या मुलीला झाले ते सगळं तुझ्या मुलीचं बरं झाले. आणि जेव्हा तिने पाहिलं, तिची मुलगी लगेच बरी झालेली दिसली. आम्हाला जरी प्रत्यक्षात आज आहे का येशू ख्रिस्त आम्हाला सुवार्ता सांगायला, आम्ही ऐकले का येशूच्या मुखातून सुवार्ता? म्हणता येईल का? नाही, प्रत्यक्षरित्या येशूने आम्हाला सुवार्ता सांगितली आणि प्रभूवर आम्ही विश्वास ठेवलाय. आम्ही प्रभूला न पाहता येशू सुवार्ता सांगून गेला हा विश्वास आम्ही ठेवलाय.
ठेवलंय का नाही? आणि मग त्या विश्वासाला मजबूत करण्यासाठी हे पवित्र शास्त्र आत्मसात आम्ही करतो. याच्यात काय काय येशू ख्रिस्त बोलला, कसं बोलला, त्याने काय काय कार्य केले, कुठं केले, कसे केले, कोणासाठी केले, ज्यांच्यावर कार्य झाले त्यांना काय मिळालं, सगळं मग शुभवर्तमानामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आम्ही ते प्रियजन आहोत प्रियांनो. आम्ही प्रत्यक्षरित्या येशूच्या मुखातून सुवार्ता ऐकली नाही, पण ज्यांनी पण आम्हाला ही सुवार्ता सांगितली, आम्ही त्यांच्या त्या सुवार्तेवर विश्वास ठेवून येशू ख्रिस्ताने खरोखर असंच कार्य सर्वांसाठी केलेलं आहे, पुढं पण करणार आहे, असा विश्वास धरून आम्ही चालू. म्हणून एक शब्द दिलाय प्रभूने. काढूया आपण यवनकृत शुभवर्तमान 20वा अध्याय 29वे वचन. बघा बरं काय म्हणतोय प्रभू तिथं. 20 वाचा छकुलीताई. येशूने त्याला म्हणले, तू मला पाहिले आहे म्हणून मी विश्वास ठेवला आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. पाहिलं किती धन्यतेचा शब्द येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी ठेवलाय. ज्यांनी पाहिलंय त्यांनी तो विश्वास ठेवला की मी तारणार आहे, मी देव आहे, मी सर्व काही आहे. पण ज्यांनी मला न पाहता माझ्यावर विश्वास ठेवला ते पाहणाऱ्यापेक्षा अधिक धन्य. आम्हाला देव बाप्पाने पण कोणत्या धन्यतेपासून वेगळं केलेलं नाही. आणि ज्याला देव बाप्पाने धन्यतेचं नाव दिलंय तो धन्य असणारा व्यक्ती जर प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचनाला दोष लावतोय किंवा त्या वचनाच्या विरोधात काही पण गलत विचार घेऊन चालतोय, कसं देवाला वाटत असेल? कसं वाटत असेल? आणि देवाला जर वाईट वाटतं तर मग स्वर्गाच्या दरवाज्यावर जो पेत्र उभा आहे तो आत घेईल का? ज्यांना हे वचन सांगितलं जात आहे ना, अतिशय धन्य प्रियजन आहेत. हे बघा, आजही देवबाप तुम्हाला हेच विनंती करून सांगतोय, वचनाला दोष लावणारा नाव देवासमोर आपलं ठेवू नका. जगातले जरी म्हणे, अरे तिथे वचनाला मानायला लागले बरं का, आम्ही सांगितलेले आज्ञा मोडून विरोधात चालले, म्हणू दे त्यांना. देव नाही मानला पाहिजे. देव मानल्यावर संपलं. मनुष्य म्हणलं काय तुमचं काहीच होणार नाही. हा क्षणभर तुम्हाला वाईट वाटन किंवा क्षणभर तुमचं मन खिन्न झाल्यासारखं वाटन, पण नंतर देवाचा आत्मा तुम्हाला इतका उत्साह, इतका आनंद तुमच्या हृदयाला देईल. कारण तुम्ही देवासाठी जर सहन केलं ना तर देव पण तुम्हाला काही दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आहे त्या ठिकाणीच राहा प्रिय. सगळं जे करतात तेच करा, फक्त देवाच्या वचनाचे दोषी होऊ नका. आलो होतो तेव्हा आल्याबरोबर एक वाक्य मी बोलतो, ख्रिस्ती व्यक्तीने ख्रिस्ताच्या सांगण्याप्रमाणे चालणं योग्य आहे, सम्मानाच्या सांगण्याने योग्य चालणं आहे. त्यावेळेस तुम्ही काय उत्तर दिलं? ख्रिस्ताच्या सांगण्याने चालणं योग्य आहे. नंतर मग देवबाप बोलला, आज किती जण त्याप्रमाणे करतात? 2 डगरीवर हात ठेवून कधी चालण्याचा प्रयत्न करू नका. 2 डगरीवर हात ठेवून चालणारा व्यक्ती अतिशय धोक्याच्या रस्त्याने स्वतःला घेऊन चाललेला आहे. आणि तो धोक्याचा रस्ता स्वर्गापासून विपरीत रस्ता आहे. स्वर्गाचा आणि त्याचा मिलाप कधीच होणं शक्य नाही 2 डगरीवर हात ठेवून चालणाऱ्यासाठी. म्हणून 1 डगरीवर हात ठेवा आणि त्याप्रमाणे चालण्याची तयारी लागतो. म्हणून देवबाप म्हणतो, मी तुला काय जबरदस्ती केलेली नाही माझ्या नावात येच म्हणून, पण जर माझ्या नावात आलं तर मी सांगण्याप्रमाणे करण्याची इच्छा माझ्यासमोर तू प्रगट कर.
आज अनेक जण देवाच्या नावात आलेत पण देवाच्या सांगण्याप्रमाणे चालण्याची इच्छा देव बाप्पाला प्रकट करत नाही. म्हणून निर्णय 13-17 मध्ये देव बाप रोटतोय. मागील संदेशात सांगितलं देव बाप्पाने जेवढं सांगायचं तेवढं. यानो आपल्या इच्छेने चालण्यापेक्षा देवाच्या इच्छेने चालणं कधीही चांगलं आहे. जो विश्वासणारा आपल्या जीवनामध्ये क्षणभराचं सुख मारण्याकडे लक्ष देतो ना, तो विश्वासणारा तो सेवक अतिशय देवाच्या नजरेत आनंदी आहे. पण जो विश्वासणारा जो सेवक क्षणभर सुखासाठी देव बाप्पाच्या वचनाच्या विरोधात चालतो, तो अतिशय देवाच्या नजरेमध्ये वाईट प्रकारचा व्यक्ती देव बाप्पाला समजतो. आता वाईट म्हणलं म्हणजे लगेच त्याला नरकात देवबाप नेतो असं त्याचा अर्थ नाही. स्वर्गाच्या बाहेर राहण्यात इतका तो वाईट आहे. एवढंच वाईट या शब्दाचा देव बाप्पाला अर्थ घ्यायचा आहे ना, तर वाईट म्हणलं म्हणजे वाईट लोक कस काय स्वर्गात येतील, मग ते नरकातच जाते. देव बाप्पाने कोणालाच नरकात टाकण्यासाठी आपल्या राज्यात घेतलं नाही. देव बाप्पा अशी गलतीच करत नाही की कोणाला नरकात टाकण्यासाठी तो आपल्या राज्यात घेईल. हा, एक स्वर्गात जाणं होईल किंवा अंगणात जाणं होईल, या दोन गोष्टी होणार. आता विश्वासणाऱ्यावर ते ठेवले, तुला स्वर्गात जायचं का अंगणात राहायचं. अंगणात राहायचं असू तर वाग तुझ्या मनाप्रमाणे, कर तुझ्या मनाला येईल तसं. मग उपदेशक 11:9 मध्ये सांगितलंय, हे तरुण आपल्या दारुण्यात आनंद कर, नजरेस येईल तसं चाल, वाटल तसं तू वाग, पण हे लक्षात ठेव, एक दिवशी देव तुझा झाडा झडती घेणार आहे. बघा, आणखी एक शब्द बोलू. उपदेशकाचंच पुस्तक काढूया. देव बाप्पाने उपदेशकामध्ये जर बोलायला लावले ते एक वचन बघूया आपण. शेवटचा अध्याय काढा, 14वा अध्याय मला वाटतं उपदेशकाचा. उपदेशक शेवटचा अध्याय काढला 12. शेवटचं वचन वाचा. सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टीचा न्याय करताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल. बघितलं, देव बाप्पा जवळ प्रत्येक वाक्याचा प्रत्येक शब्दाचा पुरावा बायबल मध्ये आहे. बघा, मला जर ते वचन पाठ नाही, पण देवाने दाखवून दिलं शेवटचा अध्याय, शेवटच्या वचनात तो शब्द ठेवलेला आहे. आणि आज आमच्या जवळ जे पवित्र शास्त्र आहे, या पवित्र शास्त्राचा शेवटचा सार काय? हे पवित्र शास्त्र आमच्या जवळ दिलंय देव बाप्पाने, याचा सार काय येईल का सांगता? सार काय या पवित्र शास्त्राचा? काढलंय ना 12वा अध्याय उपदेशक. शेवटचं वचन वाचलं होतं, त्याच्या वरचं वचन वाच बाळा. आता सर्व काही तुम्ही ऐकले, सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ, मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. एवढंच आहे. या पवित्र शास्त्राचा सार एकच आहे की तू जे काय ऐकलंय, जे काय वाचलंय ते ऐकू नको, तो त्याप्रमाणे पाळ, आज्ञा पालनाच्या वाटेने चल, तर तुझं प्रभू मध्ये चालणं यशस्वी होईल. जर तू आज्ञा पालन केले नाही तर पवित्र शास्त्राचा कोणता सार तू पूर्ण केला? बघा, शलोमोन राजाने कोणत्या अध्यायात कसं लिहून ठेवलंय आणि पवित्र आत्म्याने कसं मला दाखवलंय. माझ्या वहीमध्ये हे वचनाची नोंद नाहीये, फक्त 4 वचन मी घेऊन आलोय, तर 2 वचन दाखवले तुम्हाला, अजून 2 वचन दाखवलेले नाही. 2च वचनामध्ये देव बाप सध्या तुम्हाला काही बोलत आहे. आता 2 वचनाकडे आपण जाऊया.
काढूया पहिलं वचन. लोककृत शुभवर्तमान 10वा अध्याय 24वे वचन. चोवीस ना. हो. जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो त्याला मुकेल. नाही, नाही. ते नाही का? लूक. हा ठीक आहे. 24 ना. हो. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्याची पुष्कळ संदेष्टांनी व राजाने इच्छा बाळगली तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही, आणि जे तुम्ही ऐकत आहात ते ऐकावयाची इच्छा बाळगली तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही. ज्यांना ऐकायला नाही मिळालं किंवा मिळणार नव्हतं त्यांनी देवाकडे प्रार्थना केले होते. पण ज्यांना ऐकायला मिळणार होतं, देवाचं राज्य त्यांना सांगण्यात येणार होतं, त्यांनी आपल्या समाजात देव बाप्पाकडे प्रार्थना केले का नाही माहिती नाही. आणि ज्यांनी प्रार्थना केले त्यांचे नाव देव बाप्पाने सांगितलंय, राजे आणि संदिष्टी होतो का आम्ही आमच्या समाजात देवासमोर राजेन संदिष्टी? जर आम्ही राजेन संदिष्टी जर त्या समाजात असतो तर इथं असतो का आम्ही आज? आमच्या समाजात आम्ही कोण असतो ना आम्हाला माहित नाही, पण आजच्या समाजात आम्ही देवाचे पुत्र आहोत हे आम्हाला आनंदाने म्हणता येतं ना म्हणता. ज्याला स्वतःला कॉन्फिडेंट नसेल ना मी देवाचा पुत्र नाही, त्याने देवाचा पुत्र होण्याची तयारी वचनाप्रमाणे करण्याची ही अंतिम समयाची शेवटची संधी त्यांना आहे. बघा देवाचा आत्मा कोणती भाषा बोलतोय. ज्यांना कॉन्फिडेंट नसेल ना की मी देवाचा पुत्र नाही, बघूया एक वचन आपण. रोमकरसपत्र 8वा अध्याय 14वे वचन बघा बरं. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. ज्याला आत्मा असेल ना ते देवाचे पुत्र आहे. ज्याला वाटत असेल ना माझे मध्ये आत्मा नाही, त्यांनी आत्मा मिळवून घ्यावा. आणि आत्मा मिळवण्यासाठी योएल संदेशाने देव बाप्पाकडे विनंती केली होती. योएल 2:28 मध्ये शेवटल्या काळामध्ये देव बाप आपल्या आत्म्याचा वर्षाव तरुण तरुणीवर सर्वांवर करणार आहे. प्रियांनो, देवाचा आत्मा अंतिम समयामध्ये सर्वांवर येण्याची तयारी दाखवतो. पण जो देवाकडे येईल ना त्याने पूर्णपणे देवाकडे आलं पाहिजे, काहीच माग ठेवलं नाही पाहिजे. ही अट आणि शर्त आहे. तू ज्याप्रमाणे चाल म्हणतो त्याप्रमाणे मी चालायला तयार आहे. म्हणून वचनात सांगितलं, जो आपला वधस्तंभ घेऊन येशूच्या मागे चलतो तो येशू ख्रिस्ताला प्रिय आहे. जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन चालायची इच्छा दाखवत नाही त्याला देवाचा आत्मा त्याच्यामध्ये असेल का? मग प्रियांनो, देवाचा आत्मा असणाऱ्या व्यक्तीला काहीही करायला अवघड होत नाही आणि तो लाजत नाही, भीत नाही. पण जो आपला वधस्तंभ घेऊन येशूच्या मागे चलत नाही ना मग त्याला भीती असते, नको मला हे नाही जमत, मी नाही करणार. देव जे कर म्हणतो ना ते आम्ही केलं पाहिजे, आणि देव जे आम्हाला नाही करायला सांगत ते आम्ही केलंच नाही पाहिजे. अशा तऱ्हेचे विश्वासणारे जे स्वतःला तयार करतील त्यांचं स्वर्गामध्ये जाणं खरी आहे. आणि जो वधस्तंभ घेऊन येशूच्या मागे चलतो ना तो तर कधीच वचनाचा कोणता विरोध करत नाही. देव बाप्पन उठून सुटून कोणाला पण वधस्तंभ घेऊन मागे चालण्यासाठी नाही लावी. वचनाचा विरोध करणारे देवाचा वधस्तंभ घेऊन देवाच्या मागे चालणारे असतील का? सांगा, इतका सोपा आहे का तो वधस्तंभ? येशू ख्रिस्ताच्या शरीरामध्ये रक्त पाणी नाही ठेवलं. त्या दुष्ट दुर्जन मारणाऱ्या लोकांनी येशूच्या तोंडावर थुकले, त्यांना दया नाही आली. त्याच्या तोंडावर आम्ही कसं थुंकावं? आणि एक जण नाही थुंकला, अनेक जण थुंकले असतील.
तिथं दिलंय का एकच जण थुंकलाय म्हणून? फक्त येशूच्या तोंडावर थुंकले हा शब्द दिलाय, मग एकच जण थुंकला का? इतके थुकले असतील प्रियांनो, तर येशूच्या चेहऱ्याला त्यांनी विद्रूप केला असं थुंकून. मारायला घाबरले नाही, येशूच्या शरीरातलं रक्त काढायला घाबरले नाही, मग थुंकायला त्यांनी कुठली कसर सोडली असेल का? वचनामध्ये फोडून सांगितलेलं नाही, वचनामध्ये शॉर्ट मध्ये देव बाप्पाच्या आत्मेने ठेवलंय, येशूच्या तोंडावर थुंकले, एवढा शब्द दिलाय. पण एक जण नाही थुकला, अनेक जण थुकले असतील, काय काय चेष्टा करून थुंकले असतील. होतो का आम्ही ऐकायला ते काय बोलत होते आणि थुंकत होते? पण जे तिथं होते ना ते रडत होते. रडत होते का नव्हते? मारिया मगदलिया ज्या शिष्या होत्या प्रभूच्या, त्या सगळ्या रडत होत्या. आणि जेव्हा त्या रडत असलेले येशूने पाहिलं तेव्हा येशू म्हणला, माझ्यासाठी नका रडू, आपल्या मुलं बाळांसाठी रडा. मला तर माझ्या पित्याने याच कार्यासाठी पाठवलं, तुम्ही मुक्त होण्यासाठी. मला याही घटनेतून जायची पित्याची इच्छा आहे म्हणून मी सहन करतोय. पण तुम्ही जे रडतात ना मला बघून, माझ्याकडे बघून रडू नका, आपल्या मुलां बाळांसाठी रडा. देवाच्या वचनामध्ये देव बाप्पाने आपल्या इच्छेने वचन त्या समाज ठेवली. आम्ही जरी नव्हतो, पण ज्या रडणाऱ्या होत्या त्यांना सुद्धा येशू ख्रिस्त बोलल्याशिवाय राहिलं नाही. म्हणून आम्ही शास्त्र ध्यान देऊन वाचलं पाहिजे. शास्त्रामध्ये जे जे सांगितलंय ना ते अगदी बरोबर सांगितलंय. आणखी एक शास्त्रामध्ये शब्द सांगितलाय, बघूया आपण, काढूया आपण त्यासाठी एक वचन. मत्तेय शुभवर्तमान 10वा अध्याय 23वा वचन बघा बरं काय लिहिलंय तिथं. 10वा अध्याय हो 23वा वचन. तेव्हा एका गावात तुमचा छळ करतील, तेव्हा दुसऱ्यात पळून जा. मी तुम्हाला खचित सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्रायलाची सगळी गावे तुमच्याने फिरून होणार नाही. बघा आता एका ठिकाणी विरोधाची भाषा सांगितली आणि एका ठिकाणी त्याच वचन सांगितलं, इस्रायलाचे सगळे नगर तुमच्याकडून फिरून होणार नाही. आता इस्रायलाचे सगळे नगर म्हणल्यावर मग काय जणांना वाटण फक्त इस्रायल देशापुरतच हे आहे. देवाचं वचन फक्त ते इस्रायल देशापुरतं नाही त्या ठिकाणी मर्यादित बोलत. जेवढे जगामध्ये देवाने त्याच्या राज्यात घ्यायचं ठरवलं त्या सर्व इस्रायली लोकांविषयी देवाचं वचन या ठिकाणी बोलत आहे. फक्त जर इस्रायल देशासाठीच देव बाप्पाने सर्व ठेवलं असतं तर आमच्यापर्यंत सुवार्ता आली नसती, आम्ही येशू ख्रिस्ताकडे आलो नसतो. आज बहुसंख्य सर्व देश येशू ख्रिस्ताला मानतात. हा त्याच्यातले सर्व नाही मानित, पण एक का होईना मानणारा आहे प्रत्येक देशामध्ये. आपण एकच धरून चालूया. असा एकही देश देव बाप्पाने सोडला नाही. म्हणून 12 प्रेषितांना जगाची उलटा पालट, म्हणजे अख्ख्या जगामध्ये जेवढे देश आहेत तेवढ्या देशाची उलटा पालट करणारे हे नाव दिलं. साक्षीदार आहेत मोठे की जगामध्ये 12 शिष्यांनी देवाचं वचन गाजवलं आणि ज्यांनी त्या समाजात विश्वास ठेवला त्या पिढीपासून आजच्या या समाजापर्यंतच्या पिढीपर्यंत प्रत्येक राष्ट्रामध्ये एक तरी विश्वासणारा येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणारा आहे. आम्ही पाहिलं नाही प्रत्येक राष्ट्रात जाऊन किती जण आहेत विश्वास ठेवणारे, पण एक धरून चालूया. कारण देवबाप जर मत्तेय 18:14 मध्ये म्हणतो, या लहानातील एकाचाही नाश होऊ नये असे तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही, तर या वचनाप्रमाणे आपण धरूया की प्रत्येक राष्ट्रामध्ये एक विश्वासणारा येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणारा आहे.
आणि मग त्या ठिकाणी हा शब्द पूर्ण होतोय की इस्रायलामध्ये फिरता फिरता आणि सुवार्ता गाजवता गाजवता तुम्हाला वेळ पुरणार नाही. आजही प्रभू मध्ये देवाचे लोक येत आहेत. विरोध जरी आज चाललेला आहे प्रियांनो, पण देवाच्या राज्यामध्ये येण्याचं काम थांबलेलं नाही. ज्या गोष्टीला देव बाप्पाने मान्यता दिलेली आहे ना, त्या गोष्टीला कुणी रद्द करू शकत नाही. ज्यांना देवाच्या राज्यात येणं देव बाप्पाने येण्याचं शक्य केलेलं आहे ते आज देवाच्या राज्यात येतच आहे. त्याचा ठाम पुरावा दाखवतो. प्रगटीकरण 3 अध्याय 5वं वचन बघा. ठाम पुरावा. देवाचा आत्मा जो पण शब्द बोलतो त्याचा पुरावा लगेच वचनात येईल. 3 अध्याय 5वं वचन. जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल, मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्यांचे नाव पत्करेन. पाहिलं, ज्याचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलंय देव बाप म्हणतो मी हर हालमध्ये त्याचं नाव खोटणार नाही. म्हणून आज विरोध जरी देव चाललेला आहे देवाच्या वचनाचा, देवाच्या लोकांचा, तरी देवाच्या राज्यामध्ये देवाचे लोक येतच आहेत. 1 का होईना 2 का होईना देवाच्या राज्यात लोक येतच आहेत. कारण देवाने ज्यांना मान्यता दिली ते आल्याशिवाय राहणार नाही. जर या वचनाप्रमाणे देव बाप्पाचा शब्द जर पूर्ण नाही झाला, मग देवाचं वचन पूर्ण झालं असं म्हणता येईल का? प्रियांनो, देवाचं वचन हर हालमध्ये, हर परिस्थितीमध्ये देव बाप पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. त्याचा साक्षीदार ते वचन आता बहिणीने वाचलं. आणि मग येशू म्हणतो मी माझ्या पित्यासमोर मी त्याचं नाव पत्करीनच, नाकारणार नाही, कारण त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकात आहे. त्यामुळे आम्ही भाग्यवान प्रभूचे विश्वासणारे आहोत की आमचं नाव जीवनाच्या पुस्तकात देव बाप्पाने लिहिलं, म्हणून आम्ही प्रभूमध्ये येतात. पण आता आम्ही भविष्यामध्ये खरंच टिकतो का? कारण भविष्यामध्ये फार भयानक स्थिती येण्याची चिन्ह सुरू झालेली आहे. अहो, शिष्यांच्या काळामध्ये जर पांगापांग झाली, वचन सांगतंय, देवाचा आत्मा सांगतोय, झाली ना पांगापांग शिष्यांची, कोणता शिष्य कुठं कोणता शिष्य कुठं, देवाच्या आत्म्याने नेला. जिथं पण शिष्य गेला तिथं देवाचं वचन त्या शिष्याने गाजवलं आणि त्या लोकांना प्रभूमध्ये आणलं. अंतिम समयामध्ये काय होणार रे त्याचे चिन्ह सुरू झाले. कसे चिन्ह असतील ते आम्हाला त्या समयात कळणार आहे. पण आता दस्तक सुरू झालेली आहे. झाली ना दस्तक सुरू? निरनिराळ्या माध्यमातून कळलंय ना आपल्याला आतापर्यंत सगळ्या गोष्टीची उजळणी करणं गरजेचं आहे, सांगणं आवश्यकतेचं आहे की काय चाललंय सध्या. म्हणून प्रियांनो, ही सुरुवात आहे, शेवट अतिशय भयानक आहे. आणि म्हणून एक शब्द सांगितलं, बघूया आपण. मत्तेय शुभवर्तमान 24 अध्याय 13वं वचन. परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. जो शेवटपर्यंत टिकून राहील त्याचं तारण होईल, तोच तरणार आहे. जो टिकून राहणार नाही, छाळाला पाहून माघार घेईल, अरे नाही मला नाही बर्दाश्त होत, मी नाही सहन करू शकत, माझी माघार झाली, असं जो म्हणल त्याचं तारण रद्द होईल. म्हणून प्रभू म्हणला बोलवलेले पुष्कळ, निवडलेले थोडी. जो टिकणार नाही त्याचा नाशही होणार नाही बर का. आता म्हणताना रे तू टिकला नाही मग त्याचा नाश ठरला. देवाने कोणाचाही नाश करण्यासाठी त्याला तारण दिलेलं नाही. एक तर तो स्वर्गात राहील या अन्नात राहील, या 2 गोष्टी देव बाप्पाला माहिती आहे. तिसरी गोष्ट देव बाप्पाच्या आत्म्याला माहिती नाही.
आणि जर तिसरी गोष्ट आम्ही ऐकतो तर त्याच्यामुळे त्याचा पुरावा बायबल मध्ये वाचनच नाहीये. बायबलचं वचन ते प्रमाणित करत नाही. बोलवलेला नरकात जाणार आहे असं वचन बायबल मध्ये कुठेही नाही. मी आतापर्यंत वाचलं नाही, कोणत्याच ठिकाणी असा रेफरन्स मी वाचला नाही बोलवलेला नरकात जाणार आहे. पण आजही काही सेवक, काही विश्वासणारे हाऊस प्रेयर मध्ये, चर्च मध्ये खुलेआम म्हणतात बोलवला नरकात जाणार आहे. कोणत्या आधारावर जाणार आहे सिद्ध करून दाखवलं पाहिजे बायबल मधून. तोंडाने बोलून काय उपयोग नाही. बायबल मधून वचनाचा पुरावा दाखवला पाहिजे. जसा विषय येतो तसे जसे देवबाप मला वचनाचे पुरावे दाखवतोय, अशा पुराव्यानिशी कुणी पण दाखवावा बोलवलेला नरकात जाणार आहे. मी मान्य करेन की बरोबर बोलते. पण जर वचन मान्यता देत नाही तर बोलणाऱ्याच्या त्या शब्दाला महत्व नाही. प्रियांनो, देवाच्या वचनाच्या आधारावरच देवाचा आत्मा सेवकाच्या मुखातून बोलतो. देवाचा आत्मा वायफळ काही नाही बोलत. जे वचन सांगितलं नाही ते देवाचा आत्मा कस काय सेवकाच्या मुखात टाकीन म्हणून बोले. मग संदेश देवाच्या आत्म्याच्या इच्छेने आलाय का मग तो? समजून घ्या प्रियांनो, देवाच्या आत्म्याचा संदेश ना वचनाच्या पुराव्यानिशी असतो. तो पुराव्या भवी बोलत नाही. मग ते कोणते वाक्याविषयी असू द्या, केवळ एवढे एका वाक्यावर नाही, कुठले वाक्य असू द्या, त्याला पुरावा आहे तर पवित्र आत्मा बोलतोय. जर पुरावा नाही त्या वचनाला आणि जर तो बोलतोय मग तू कुठून बोलतोय समजून घ्या. वचनाचे पुरावे दाखवणं गरजेचं आहे. आणि पवित्र आत्मा ज्याच्या बरोबर आहे त्याच्या बरोबर पुरावा ठेवल्याशिवाय पवित्र आत्मा पण त्याला बोलण्याची प्रेरणा देत नाही. आणखी एक वचन बघूया, काढूया. यहोशुआचं पुस्तक, शेवटचं वचन आता ये 24वा अध्याय. तिकडं नाही, अनुवादानंतर. अनुवाद आहे ना, अनुवादानंतर यहोशुआ. किती वाजले? 24वा अध्याय 15वं वचन. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा. महानदी पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवाची सेवा केली त्यांची किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोऱ्यांच्या देवाची. मी आणि माझी घराने तर परमेश्वराची सेवा करणार. आज हे वाक्य फार जणांना आवडतं बरं का. फार आवडीने हे वाक्य बोलतात. विश्वासणारा बोलतो, सेवकही बोलतो, मी आणि माझे घराने तर परमेश्वराची सेवा करणार. चांगली गोष्ट आहे प्रियांनो, सेवा करणं का वाईट नाही. पण जे म्हणतात मी आणि माझे घराने परमेश्वराची सेवा करणार, त्यांनी बायबलच्या वाचनाला दोष लावू नये. जर देवाच्या वचनाला दोष लावतात तर म्हणता येईल का मी आणि माझे घराने परमेश्वराची सेवा करतो? ठरवा प्रियांनो. म्हणून बायबल मध्ये सांगितलंय, खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील. योहान 4:23-24 मध्ये हे शब्द दिले. खरे उपासक. आणि खऱ्या उपासकाजवळ आत्मा असतो, ते बिगर आत्मेचे नसतात. आणि ज्याच्याजवळ आत्मा आहे ती विश्वासणारी किंवा विश्वासणारा खरेपणाने सेवा करणारे असतात. दिखाव्याची सेवा करणारे नसतात. देवाला मान्य होणारी सेवा करणारे असतात. आणि जे अशा प्रकारे सेवा करण्याची तयारी दाखवतात त्यांनाच म्हणता येईल मी आणि माझे घराने तर परमेश्वराची सेवा करणार. जे खरी सेवा करणारे आहेत
ते कधी वचनाला दोष लावित नाही, हे प्रभूला प्रामुख्याने तुम्हाला सांगायचं आहे. आता तुम्ही वचन ऐकतात का नाही? म्हणता येईल का तुम्हाला? नाही ब्रदर, आम्ही वचन नाही ऐकू राहिलो, म्हणता येईल? देवाचा आत्मा तुम्हाला जागृत करत आहे. आज तुम्ही पण विचार करा वैयक्तिक, की आम्ही देवाचं वचन ऐकत आहोत, आम्ही देवाच्या वचनाला दोष लावणारे आहोत का? देवाच्या आत्म्याच्या उपस्थितीत बसलेले आहात तुम्ही, आणि देवाच्या आत्म्याच्या उपस्थितीमध्ये जो बसतो ना, आत्मा त्याला गलत विचार करायला कधी भाग पाडित नाही. आत्मा खरंच दाखवतो चित्र, पहा तुझं चित्र कसं आहे. जर आत्मा दाखवित असेल की तुम्ही XYZ वचनाला आजही आपल्या जीवनामध्ये योग्य जागा दिली नाही, तर ती योग्य जागा कधी देणार? प्रभू आल्यावर देणार. प्रभू आल्यावर म्हणणार का नाही तुझे दास येत होते, आम्हाला फार सांगत होते, त्या दासासमोर तर आम्ही नाही कबूल केलं, पण तुला पाहतो आता आम्ही सगळं कबूल करायला तयारी. जो येणार आहे तो जर म्हणला माझ्या दासासमोर का कबूल नाही केलं, माझा दास तर म्हणत होता आजच कबूल करा, त्याप्रमाणे वागा, त्याप्रमाणे चाला, तुम्हाला आशीर्वाद भेटेल, तेव्हा का नाही ऐकलं? प्रियानो, भ्रमाचं जीवन, ख्रिस्ती जीवन जगू नका. विश्वासाचं जीवन जगा. कोणाच्या वाईकाव्यामध्ये चलू नका. देवाच्या वचनाप्रमाणे चालण्याची तयारी दाखवा. म्हणून उपदेशकाच्या पुस्तकामध्ये देव बाप्पाने शब्द दाखवला की या बायबलचा सार काय आहे? आज्ञा पालन करणे. जर आज्ञा पालन केली नाही तर मग बायबलचं सार काय आहे? आणि आज्ञा पालनामध्ये सर्व वचनाला मान्यता देणं हे प्रामुख्याने आहे. कोणत्याही वचनाला तांदळातल्या खड्यासारखं काढून बाजूला ठेवणं हे वचनाचा सार नाही. ठरवा काय करायचं ते. आज जर प्रभू आलं तर काय करता? येणार आहे का तुम्हाला मला सांगून की मी येऊ राहिलो म्हणून तयारी करा? त्यांनी जागृत राहायला सांगितलंय आम्हाला. देवाने कोणताही शब्द लपवलेला नाही, आम्हाला जागृत राहण्याची त्याने मान्यता दिली. म्हणून वचनात तो म्हणला तुम्ही जागृत आहात किंवा नाही याची परीक्षा पाहण्यासाठी एक शब्द बोललाय. ज्या घटकेस तुम्हाला वाटतं की प्रभूला यायला वेळ आहे, विलंब आहे, त्याच घटकेला प्रभू येणार आहे असं वचन दिलंय बायबलमध्ये. वचन आहे. जो सेवक येतो ना त्याच्याजवळ वचन आहे आणि तो वचनाचीच भाषा बोलतो. आज रिमझिम पाऊस येत होता तरी देवबाप म्हणाला निघ बाहेर. मला माहिती पावसाचं वातावरण असल्यावर तुझं मन लगेच म्हणतं मी आज सेवेला जाणार नाही, तुला आज जावं लागेल बाहेर. म्हटलं ठीक आहे प्रभू, मी जायला तयार आहे. मी नाही म्हणलं रिमझिम पाऊस येतोय कसा निघू प्रभू, माझा नियम आहे, पाऊस असला मी सेवेला जाणं कॅन्सल करतो. देवाचा आत्मा ज्याला आशीर्वाद द्यायचं ठरवतो ना, सेवकाला तसा आदेश देतो. जायची आहे का तयारी? नसली तर मग मला पण पुढची तयारी करायला. सेवकाने नेहमी देवाचं ऐकणारा असलं पाहिजे. जो ऐकत नाही ना देवाचं, देव बाप मग त्याला शिकवितो तुला काय करणं गरजेचं आहे. प्रियांनो, देवाला इतकं नाराज आपल्या जीवनामध्ये करू नका की देव तुमच्यासाठी डिसिजन घेईल. डिसिजन घेण्यापर्यंत करायचं का देवाला नाराज? जर नसलं करायचं प्रभूच्या उपस्थितीमध्ये सगळेजण म्हणतात आम्हाला नाही नाराज करायचं, तर देवाच्या कोणत्याही वचनाला दोष लावण्यापासून स्वतःला आवरा. आणि कोणी जर तुम्हाला म्हणलं हे वचन मानू नका तर त्यांना शिकवा. बायबलचं वचनच सांगतंय. परत काढूया ते वचन. उपदेशकाचं पुस्तक शेवटचं वचन 12वा अध्याय शेवटचं वचन. जर कोणी तुम्हाला वाचनाच्या विरोधात चालण्यासाठी प्रोत्साहित केलं तर त्यांना हे वचन दाखव. वाच बाळा. किती अध्याय?
12वा अध्याय शेवटचं वचन. सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टीचा न्याय करताना देव सगळ्या गोष्टींची कृत्यांची झाडाझडती घेईल. झाडा झडती घेईल. तू बायबलच्या कोणत्या वचनाला दोष लावला का नसला लावला तर तू योग्य आहे. पण जर तू दोष लावलेला असला तर तुझी झडती घेणार नाही. का दोष लावला? दोष लावायचा तुला अधिकार कुणी दिला होता? वचनात सांगितलं होतं का दोष लाव वचनाला? आज सगळं सहज चाललंय. सेवक म्हणला हे वचन नाही पाळायचं. विश्वासणारा पुढचा विचारच करत नाही की वचनात सांगितलंय का असं, हे वचन नका मानू. आमच्या पाळक साहेबांनी सांगितलं हे वचन मानायचं नाही. मग देवाने न मानण्यासाठी बायबलमध्ये वचन ठेवलेत का? आणि पवित्र आत्मा का म्हणला या बायबलचं कोणतंही वचन गलत नाही. मग प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन गलत कस काय झालं? कुणी गलत केलं त्याला? पवित्र आत्मा तर गलत नाही म्हणत त्याला. आज सेवक विश्वासणारे काय म्हणतात हे वचन गलत आहे, हे वचन आमच्यासाठी योग्य नाही, आम्ही हे पाळणार नाही, याच्याकडे लक्ष देणार नाही, याप्रमाणे चालणार नाही. पण छाती ठोकून म्हणतात पण आम्ही स्वर्गात जाणार आहे. होईल का जाणं स्वर्गात? वचनाप्रमाणे होईल? म्हणून पवित्र आत्मा रोखतो, भाषा बोलतो. छाती ठोकून जर स्वर्गात जाण्याची भाषा करताना तर कोणत्याही वचनाला दोष न लावण्याच्या प्रक्रियेने चालण्याची तयारी दाखवा प्रभूला. तर तुमचं ते वाक्य तुमच्या जागेवर व्यवस्थित आहे. जर तुम्ही वचनाला दोष लावता, स्वर्गात जाण्याची भाषा बोलता, तर देव झाडा झडती घेतल्याशिवाय राहणार नाही. जे वचन बहिणीने आता वाचलं, वचन काही जणांना फार सोपं वाटतं. मला जसं वाटत तसं वचनाला मी चालवितो. तुझ्या चालण्याने वचन कधी चालणार नाही. तुला वचनाच्या चालण्याप्रमाणे चालावं लागेल तर तुझं स्वर्गात जाणं नाही. तू आपल्या इच्छेने वचनाला चालवलं ना, तुझं कदापि स्वर्गात जाणं होणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे देव बाप्पाची. आता तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवा. फार तळमळीने, कळकळीने आणि कळवळीने देव बाप बोलतोय तुम्हाला. लक्षात ठेवा हे वाक्य. म्हणतात नाही ना पाळक साहेब लय भावना अवश्य झाले म्हणून लय बोलू राहिले. मला काय करायचं? मी धारण करणार आहे का तुमचं? मी नेणार आहे का स्वर्गात तुम्हाला? कोण नेणार आहे स्वर्गात? प्रभू नेणार आहे. त्याच्या इच्छेने वागलं तर स्वर्गात जाणं होईल. त्याची इच्छा नाही पूर्ण केली तर घेईन का तो स्वर्गात? कशाला उभं केले पेत्राला स्वर्गाच्या दरवाज्यावर? विचार करा या गोष्टीचा. शेवटी एक वचन बघू आणि थांबतो आता मी. फार महत्वाचं वचन दाखवतो. हे वचन वाचायचं आणि डोळे बंद करायचे. पिंपेकराचं पत्र, तिकडे नाही, माग माग. गलती करायच्या नंतर, गलती करायचं पत्र तिकडे 3रा अध्याय 20वं वचन. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. वाट पाहत असले तर तुम्ही खरोखर स्वर्गाचे नागरिकत्व मिळवणारे आहात. जर तुम्हाला वाट नसली, पाहत नसले देवाची वाट, तर तुम्ही काय करत आहात याचा तुम्ही स्वतः विचार करा. करा डोळे बंद. क्षणभर आपण शांत राहूया. मनाला शांत करू आपण. व्हिडिओ बंद नका करू.
करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से। यीशु तू ही है हमारा प्रभु। यीशु तू ही है हमारा प्रभु। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। आत्मा और सच्चाइयों से तेरी आराधना करें हम, आत्मा और सच्चाइयों से तेरी आराधना करें हम। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से। यीशु तू ही है हमारा प्रभु। यीशु तू ही है हमारा प्रभु। होय माझ्या बापा, तूच आमचा प्रभू आहे, तूच आमचा देव आहे, तूच आमचं सर्व काही आहे माझ्या बापा. आम्ही तुला आमच्या होठाचं प्रथम फळ सादर करतो माझ्या बापा. तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला उंचावतो माझ्या बापा. खरोखर स्वर्गीच्या देवा, आज तू आपलं वचन आपल्या प्रियजनांपर्यंत पाठवलं, यासाठी धन्यवाद माझ्या बापा. तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देतो. आपल्यासाठी प्रार्थना किरण ब्रदर करतील. प्रार्थना करू. पवित्र पवित्र अति पवित्र विश्वाच्या निर्माणकर्त्या प्रभू, तुला उंचावितो, गौरवितो महान देवा. सुंदरशा मान्यद्वारे प्रभू, तू आम्हा प्रत्येकाची भेट घेतेस प्रभू. तुझ्या सेवकाला परमेश्वरा महान असं मार्गदर्शन तू कर. त्यांना अधिकाधिक ज्ञानाने तू भर, अधिकाधिक वचनाने प्रभू त्यांचं मुखामध्ये तू वचन भर. आणि परमेश्वरा इतरत्र वचन प्रेरित असताना प्रभू त्यांची तू काळजी घेत आहेस. त्यांच्या प्रत्येक प्रार्थनेमध्ये, प्रत्येक विनंतीमध्ये प्रभू तुझी महान अशी उपस्थिती आहे प्रभू. तुला विशेष धन्यवाद देतो परमेश्वरा. शरीर आहे, शरीर हे माती आहे परमेश्वरा. आणि देवा प्रार्थना करतो परमेश्वरा, गेले काही दिवस प्रभू ते आजारी होते, त्यांची तू काळजी घेतलीस प्रभू. आणि पुन्हा नव्याने तुझ्या वचनामध्ये, तुझ्या महान कृपेमध्ये परमेश्वरा त्यांना तू घेऊन आलास.
या सर्व दयेबद्दल प्रभू मी तुला उंचावितो, तुला गौरवतो देवा. आजचा जो मानना होता परमेश्वरा, तो मानना आम्ही प्रत्येक जणांनी ग्रहण केलेला आहे प्रभू. आध्यात्मिक भूक तू भागवलेली आहेस परमेश्वरा. विशेष प्रार्थना करतो प्रभू, सशक्त असं आम्हाला तू कर. तुझ्या कृपेने आम्हा प्रत्येकाला तू चालव देवा. आणि आजच्या वचनाद्वारे प्रभू आम्हा प्रत्येकाला तुझ्या ज्ञानाने भरलंच, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. प्रार्थना करतो प्रभू, तुझ्या सेवकाला मार्गदर्शन कर प्रभू. जसं प्रभू त्यांचं येणं तू सुखाचं केलंस प्रभू, तसं त्यांचा परतीचा प्रवास देखील तुझ्या हाती घे. सर्व धोके अपघात संकटापासून त्यांचं रक्षण कर. आणि देवा तुझ्या वचनाद्वारे तुझे वचन पेरित असताना परमेश्वरा त्यांचं मार्गदर्शन कर. त्यांच्या गाडीचा ताबा घे. त्यांचं जाणं येणं तू आशीर्वादच कर. अशी तुला मी मध्यस्थी करतो प्रभू. तिथे बसलेले प्रत्येक जण परमेश्वरा तुझ्या चरणाशी समर्पित झालेला असताना परमेश्वरा प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या कृपेने आणि तुझ्या ज्ञानाने भर, अशी तुला मी मध्यस्थी करतो देवा. सहाय्य केलंस, तुझ्या आभार उपकार मानतो प्रभू. उर्वरित सर्व वेळ सगळ्या प्रभू तुझ्या रक्षेने हाती सोपून ही लहान नम्र प्रार्थना आमचा धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मागतो म्हणून पित्याद्वारे आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज समजते, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोडू, आणि आमच्या परीक्षेत आणू नकोस, पण आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळात तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचे जयकार असो. आमेन. आमेन.